प्रियंका आता काय बनवते? कांद्यातली कोळंबी. हो कसं 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 फुल किरकिरी आवाज कसा लगा? एक नंबर. तर नमस्कार मंडळी, कसे आहात? आज आहे रविवार आणि रविवार म्हटल्यानंतर कोकणी माणसाचा एकच बेत असतो, तो म्हणजे मच्छीचा वार. मच्छीचा वार. आणि वाराच्या दिवशी मच्छी नाही खाल्ली तर काय करणार, म्हणजे काय आयुष्यात जगून काय आपल्या. तर आम्ही सकाळी पहाटे उठून जाणार होतो भाऊच्या धक्क्याला, पण अलाराम वाजला आणि आम्ही पुन्हा एकदा झोपून गेलो. सो आता आमच्याकडे काहीच पर्याय नाही, त्यामुळे आम्ही आता वरळीच्या मार्केटमध्ये म्हणजेच गावडे मंडईमध्ये चाललोय फिश बघायला. येस, मी काही गेलो नाही आहे या मंडईमध्ये अजूनपर्यंत तरी. तर प्रियंका तिथे वारंवार जात असते, जे कधी तिला तिकडे घ्यायचं असेल तर योगायोगाने आज आपण हा व्लॉग करतो आहे आणि आज आपण तिकडे चाललेलो आहोत. तर चला मंडळी, फटाफट पोचूया गावडे मंडईमध्ये आणि बघूया कशी मच्छी आहे, कशा फिश आहेत आपल्याला भेटतात ते. आणि आज आईनी सांगितलं तिकडनंच घ्यायचे. येस, आणि आज काय तुला म्हणजे काय घ्यायचं, म्हणजे आज काय बनवायचा बेत आहे? ऑल फेवरेट टाइम बोंबील घेणारच आहे मी. मला जास्त मोठी मच्छी नाही नको आहे आज, त्यामुळे बोंबील आणि कोळंबी घेणार आहे तुझ्यासाठी आणि बांगडे घेणार आहे सासूबाईंसाठी. सो बस एवढाच बेत आहे, जास्त काय मोठा बेत नाही आज. तर चला पण मंडळी. तरी पण तुम्ही बघा की कशी मच्छी आम्ही. येस, आणि प्रियंका स्पेशली खूप भारी मच्छी बनवते, त्यामुळे बनवतानाची देखील रेसिपी आपल्याला बघायला मिळणार आहे. तर चला कोणती वेळ न घालवता आपण पोचूया गावडे मंडईमध्ये. चला. तर हे आहे बाळकृष्ण रघुनाथ गावडे मंडई, जी इथे आतमध्ये आहे. आतमधल्या साईडला आहे वरळी नाका आणि वरळी नाक्यावरूनच जवळ अशी ही मंडळी आहे. प्रियंका खूप एक्सायटेड आहे, फटाफट पुढे जाते. ओके, तर आता मार्केटमध्ये आतमध्ये आलेलो आहे. प्रियंका काय फायनल? बोंबील फायनल केलेले आहे. आणि मावशी कापून देतात आम्हाला. पिऊच्या तोंडावरचं सूट बघा. काय घेता दादा? पापडी मांदेली कशी आहे? मांदेली 50. ही बघा, छोटी सुरमई. शिंपले घ्यायची होती. कसला? शिमला पाहिजे. बऱ्याच ना? शिमग डबल. ठीक आहे, मी पण घेतलेली आहे प्रियंकाने. आता मावशीने लावलाय थोडा वरण. कोलबी डन. बांगडा बघूया आता. बांगड्यासाठी बार्गेनिंग चालली आहे. 100ला 2 बांगडे आहेत आणि प्रियंका 3 मागते. मावशी बोलते व्हिडिओ काढायला आणलाय, तर काय करणार. 100ला 1 बांगडा, 50ला 1 बांगडा पडला आपल्याला. ही कोणती आहे मोठी? ही कोणती आहे मावशी? ही मोठी कोणती आहे? वाम. केवढा मोठा वाम आहे बघा. आणि बांगडा सोलून घेतला आपण त्यांच्याकडनं. फ्रेश आहे एकदम. यू हॅपी? चेहऱ्यावरचा आनंद बघा. खूप सारी मच्छी घेऊन आम्ही आता निघालेलो आहे. खूप सारी म्हणजे आपण काय काय घेतलं? पदार्थ, सॉरी, मच्छी घेतली. हां, 3-4 त्याचे पदार्थ बनणार आहे. 3-4 मच्छीमध्ये बांगडा घेतलाय, कोळंबी घेतली आहे, मांदेली मांदेली आणि घेतले, बोंबील घेतली. आणि आम्हाला अजून काय घ्यायचं होतं? शिंपल्या घ्यायच्या होत्या, पण पण आता मी बुधवारी घेणार आहे ते. आता येस, सगळं एकदम नको. शिंपल्या आणि छोट्या होत्या खूप. आणि मला नाही वाटलं, 4-5 पण एक 6-7च होत्या 100च्या मला वाटतं.
तर आपण तो नंतरसाठी बेट ठेवूया आणि तो 78 मार्केटमध्ये जाऊया शिंपल्या घ्यायला परत कधीतरी, बुधवारी कदाचित. तुला सुट्टी पाहिजे. येस, माझ्या सुट्टीच्या दिवशी आणि निघूया. अरे गाडी लावली येस आहे. कांदे बटाटे घ्यायचे. ठीक आहे, चला कांदे बटाटे पण घेऊ. येस, ऊन खूपच वाढलेलं आहे. सगळी शॉपिंग करून झालेली आहे. बटाटे, कांदे बटाटे, मसाला देखील घेतलेला आहे जो आपल्याला बनवायचा आहे, वाटण बिटण सगळं. आणि मेन म्हणजे आता गाडी खूप वेळ उन्हात उभी आहे त्यामुळे ढुंगण वाजणार आहे पिऊ तुझं. आणि ढुंगण सॉलिड म्हणजे एवढी गाडी आता तापते ना उन्हामुळे, काय करणार हे बघ. खूप ऊन आहे यार, चल घरी लवकर. तर लवकर लवकर घरी जायचं, तर पळूया. आणि मेन म्हणजे आम्ही काय घेतली मार्केटमध्ये, आपल्याला काय भेटलं, जांभळं. जांभळं. त्यामुळे तोंड असं रंगणार आहे ना, आणि खरंच टेस्टी जांभळं होती. सीझन आहे आता जांभळांचा त्यामुळे हा, जांभूळ लवकर खायला ऊन आहे मजा येणार. खूप. निघूया. पोचलेलो आहोत आता आम्ही घरी सगळे शॉपिंग करून. आणि आता प्रियंका बनवणार आहे आपल्यासाठी मच्छी, फिश. येस, तयारी ऑलरेडी सुरू झालेली आहे. वा, हे बघा मसाला तयार आहे. श्री स्वामी समर्थ. पिऊ कॉन्सन्ट्रेशन, हे काळं काढायचं खूप इम्पॉर्टंट असतं. काय आता काय पोटात करायचं. टाकते. दोरा बोलतात त्याला. त्या दोरा काढायचा महत्त्वाचा असतो काय. नंतर पोटात दुखते कोळंबी. हो, मच्छी सगळी धुवून झाली आपली. बोंबील, बांगडे, मांदेलीमध्ये थोडी फ्रायला ठेवले, थोडी सारायला ठेवली आहे. आणि कोळंबी. तर ही घरगुती बनवलेली आलं लसूणची पेस्ट आहे. ती आधी मी मच्छीला हात लावत नाही, कारण आपण कधी कधी वेजच्या दिवशी पण वापरतो, म्हणून मी आधी पहिला हात स्वच्छ धुतलेत. आणि पहिला, नाही तर माझी आई तिथून ओरडेल की तुम्ही का वापरते. तर आलं लसूणची पेस्ट टाकते. मला स्पायसी मच्छी लागते आणि मच्छी स्पायसीच खावी असं मला वाटतं. सो थोडंसं खूप बांगड्याला कसं टेस्ट आली पाहिजे स्पेशली. त्याच्यानंतर मसाला टाकणार आहे. हा घरगुती मालवणी स्पेशल मसाला आहे, हा माझ्या आईने बनवला आहे. दोन चमचे टाकला आहे, कारण स्पायसी, वी आर अ स्पायसी लवर. इथे जरासंच टाकते कारण कोळंबीत आपण तसंही टाकतो. वा, मॅरिनेशन प्रोसेस सुरू आहे संपूर्ण. आणि मॅरिनेशनला किती वेळ ठेवणार मॅरिनेट करायला पिऊ. एक अर्धा तास. ओके. आणि तोपर्यंत मग बाकीची कामं. तोपर्यंत सार बनवून घेऊ. थोडंसं मीठ, एकदम जरासं, मी जास्त नाही टाकत कारण आपण वरून पण टाकतो, त्यामुळे जरासं मीठ नॉमिनल नावाला. कारण वरून पण मीठ येतं. ओके. आणि स्पेशली आपलं कोकणातलं आगूळ. ओके. सो मी ते फक्त कोळंबीला नाही टाकणार आहे, कारण कोळंबी ती कांद्यात करणार आहे मी. आणि ह्याला पण टाकणार आहे, सगळ्याला टाकणार आहे, बाकी फक्त कोळंबीला नाही टाकणार आहे. ओके. सो चा अंदाज, तुमच्या अंदाज. नॉमिनल प्रत्येकाची चव. आंबट, मला तर आंबट तिखट असं आवडतं. सो पण ह्याच्यात सगळीकडे लागलं पाहिजे. आगोळ लावून घेतलंय. आणि सगळं मिक्स करायचं. आता हे सगळं मिक्स करायचं आणि थोडं मॅरिनेट करायला ठेवायचं. काही लोक लिंबू वापरतात, पण मालवणी पद्धतीतले मासे आगळाशिवाय अपूर्ण आहेत असं मला वाटतं. सो त्याला मॅरिनेट करून टाकूया. टेम्पटिंग वाटतंय ना. हो, मी चांगलं मुरेल त्याच्यामुळे ना एकदम टेस्टी खूप भारी लागतं. बांगड्याला पण हे करायचं. बांगड्याला पण करायचं. ओके. नंतर का रव्यामध्ये. नंतर रवा, हे मी तुम्हाला पुढे दाखवेलच म्हणा. ओके. पण बारीक रवा की जाडा रवा. बारीक रवा. जाडा पण वापरतात ना. त्याला चव नाही येत तेवढी, कारण बारीक छान लागतो. ओके. एकदम प्रॉपर त्याला असं पिठांमध्ये घेऊन
स्टफिंग लावायची त्याला प्रॉपर. प्रॉपर प्रॉपर एकदम प्रॉपर असं वाटलं पाहिजे खाल्ल्यावरती की बाबा मच्छी खातोय. थोडीशी हळद टाकायची राहिली आपली, हळद पण आपण ॲड करायची आहे मॅरिनेशनलाच वाच मॅरिनेशला वरती वरून थोडीशी टाकून घे लवकर राहिले तर. नाही पहिला आधी मिक्स करून घेते थोडं, नाही हळद आहे ना. मी हेल्प करू. ओके नको मी आधीच टाकायला पाहिजे होते आपण. ॲक्च्युली पण माझ्या माइंडमधून गेली. पण हळद टाकू का नाही नंतर टाकली तरी आता आपण मिक्स करतोच आहे. हळदीने एक टेस्ट येते म्हणजे घरची हळद. मला लहानपणी काय वाटायचं माहिती आहे का की त्याला आपण कापतो ना माश्याला, मग माशाचं रक्त येतं म्हणून त्याला हळद लावतात असं मी लहानपणी बोलायचे. पण नंतर ॲक्च्युली कळलं की नाही टेस्टसाठी वापरतो. सो आपण हे मॅरिनेट करायला ठेवूया. प्रॉपर रेडी आहे. जास्त चिघळू नका नाही तर मच्छीची टेस्ट जाते. सो मी हे जस्ट ठेवलं आहे मॅरिनेट करायला. ठीक आहे. तर पिऊ तोपर्यंत मॅरिनेट करून घेतेच आहे आणि थोड्या वेळानंच बघूया की दुसरं काय करणार आहे आपण मॅरिनेट बरोबर. आता सार सार बघूया आता कसा होतोय ते. त्याने सुरुवात केलेली आहे सार बनवायला. तेल घातलं आहे. ओके त्याच्यामध्ये आता मी पण हा कशाचा बनवते सार? मांदेलीचा. ओके मांदेलीचा सार. बांगड्याचा पण बनवू शकतो पण मला मांदेलीचं आवडतं. हे मसाला रेडी केलाय ओके म्हणजे भिजत घातल्या होत्या लाल मिरची आणि धणे, त्याची प्युरी आहे तर ती मी जस्ट तेलामध्ये आता टाकते. ओके अंदाजाने घ्यायचं आपल्याला. अंदाजाने तिखट कसं आपल्याला आवडेल तसं. मी टोटल 4-5 चमचे घेतले आहेत ते, कारण तो एक प्रॉपर कलर पण येतो त्याला. आपल्याला भरपूर क्वांटिटीमध्ये करायचं आहे त्या हिशोबाने आपण एक बनवलेलं. मी सगळी घेतली ती जरा तेलामध्ये फ्राय करायची थोडीशी. चाय बनवणं खूप इझी आहे, खूप जास्त इझी आहे. झटकीपट बनतो. झटकीपट. मी मॅरिनेट केले त्याच्यामध्ये ते वाटप केलं. आई वाटप आपण रेडी करून ठेवलेलं आहे. रेडी झालेलं आहे ऑलरेडी. याच्यामध्ये खोबरं, कांदा, लसूण सगळं मिक्स केलेलं आहे. तर हे डायरेक्ट ॲड होणार आहे. आई तो एकदम प्रॉपर बारीक ऑरेंज कलर जसं वाटलं पाहिजे असं हे ॲड करूया. हे सगळं घ्यायचं आहे. आपण पण थोडं कम करून घेऊया, सगळं मिक्स करूया. हो हो स्वप्नाली पहिल्यांदा बनवत आहे का? आणि तोपर्यंत आपले सगळे मासे मॅरिनेट केलेले झालेले आहे. प्रॉपर असं ऑरेंज कलर आला ना तर कसं छान वाटतं सार. आणि त्याच्यामुळे लाल मिरचीमुळेच ते ॲक्च्युली येतं. भगवान यो भगवान. वाह आज जो बेत झाला आहे ना भारी होणार आहे आणि मजा येणार आहे खायला. आत्ताच तोंडाला पाणी सुटायला लागलंय. हे उडायच्या आधी हे आपण मांदेली टाकून घेऊया. ही मांदेली जी आहे ओके मॅरिनेट केलेली हां ती मी आत सोडते. ओके बारीक होती म्हणून ती त्याला आपण साऱ्यासाठी वापरली. ओके मग दोन वेगवेगळे पॅटर्न काढून ॲक्च्युली ठेवलं. त्याच्या आधी आपल्याला पाणी घालायला पाहिजे. येस आणि सारामध्ये आता पाणी टाकून सार वाढवून घ्यायचं ना. मस्त घट्ट अशी प्युरी झाली. पिऊ थोडं अजून पाणी टाकूया. तुझ्यावर आहे.
छानसं सारा बघा, कलर पण प्रॉपर. हम्म. थोडंसं त्याला कडू द्या, मग त्यात आपण कोकम टाकूया. ओके. पण आपण आगोळ टाकलं होतं ना ऑलरेडी. अगोदर मच्छीला लावलेलं ना, कोकम सारासाठी. हे कोकमाने टेस्ट चांगली येते एकदम, है ना. खूप खूप छान होते. बोल. प्रियंका आता काय बनवते? कांद्यातली कोळंबी. ओके, कांद्यातली कोळंबी. सुकी कोळंबी बोलतात तसं. तेल घेतलं जरासं. ओके. त्याच्यामध्ये आधी पहिला कढीपत्ता टाकते. मी मागे उभा राहते. त्याच्यामध्ये ना थोडीशी, मी एकच मिरची घेतली. ॲक्च्युली मिरची नका टाकू चालेल, पण टेस्ट येतो त्यामुळे एक मिरची टाकली. त्याच्यामध्ये आता हे कांदा आहे तो टाकणार आहे. वा. प्रॉपर गुलाबी होईपर्यंत तो फ्राय करायचा. तो बघ वर आला. अरे हां, थोडाच गॅस स्लो करते. आता कोकम टाकून घेते. सार रेडी झालं आहे ऑलमोस्ट. उकळी यायला लागली आहे. कांदा ठेवला आहे तोपर्यंत आपण साराला कोकम टाकूया. कोकम नेहमी तोडून टाकायचं, म्हणजे टेस्ट अजून चांगली येते. एक 8-10 कोकम घेतलेत. छोटे त्यांनी, त्यामुळे तोडून तोडून ऍड करायचं यामध्ये. कारण कसं आंबट तिखट चार खूप छान लागतं आणि मला कोकम खूप आवडतात, त्यामुळे मी जास्तच टाकते. कांदा पण जरा वाटतं रेडी परतावायचं. यायला लागले ना शेड हळूहळू. त्याला वेळ राहील थोडा अजून, पण ते एकदम प्रॉपर. तोपर्यंत आपली ही कोळंबी मॅरिनेट होतेच आहे. कोकम टाकलंय. आता मुळात महत्त्वाचं म्हणजे मीठ. चवीनुसार मीठ टाकणं गरजेचं आहे. मला ऑलवेज हाताने टाकायला आवडतं, पण ठीक आहे आज आपण चमच्याने टाकूया, कारण मच्छीचं असल्यामुळे हात घालणं मला योग्य नाही वाटत. चवीनुसार मीठ. म्हणजे मला तरी असं वाटतं पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती असा हा रेसिपी, म्हणजे गावी बनवलेल्या आहेत आपण रेसिपी, पण मुंबईमध्ये पहिल्यांदाच असं बनवतानाची रेसिपी आपण मच्छीच्या साराची आपण अपलोड करत असू. आणि जर तुम्हाला आवडलं तर आम्ही अजून रेसिपीज दाखवू. जर तुम्ही ह्या रेसिपीजवरती आम्हाला खूप सारं प्रेम दाखवलं या व्लॉगवरती, तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच भटकंती बरोबर, म्हणजे ते आपण जसे वेगवेगळ्या जागेवरती फिरत असतो ते सगळंच असतं, त्याचबरोबर जेव्हा घरी असताना तुमच्यासाठी या वेगवेगळ्या रेसिपीज दाखवू, वेगवेगळे मार्केट एक्सप्लोअर करू फिशचे. आम्हाला फिश प्रचंड आवडतात, मासे, खेकडे, चिकन सगळं खायला, पण ते आमच्यापुरीत मर्यादित होतं, पण ते आता चालता बोलता परिवाराबरोबर आम्ही शेअर करायचं ठरवलेलं आहे. आणि कोकणी बायको असल्यावर मच्छी आवडणं कोणाला नाही आवडणार म्हणा. आणि प्रियंका खरंच खूप छान मासे बनवते, चिकन बनवते, आणि ॲज वेल ॲज माझी आई देखील बनवते, तर ती देखील काही दिवसांनी आपल्या व्लॉग्समध्ये असेल. हो नक्कीच. ती देखील बनवताना तिचे देखील व्लॉग्स येतील आपल्याला, तुम्हाला बघायला मिळेल. त्या माझ्यापेक्षा खूप चांगलं बनवतात, नो डाऊट. कारण मी त्यांच्यात ते चिकन तर स्पेशली सुकं चिकन खूप भारी असतं, आणि मच्छी खूप छान बनवतात त्या. सो आम्ही लवकरच तिथेही व्लॉग बनवू. आज इकडचा बेत होता, कारण आज आमचे छोटे छोटे पाहुणे येणार आहेत. हो, मला कळतीलच ते कोण. त्यांच्यासाठी ॲक्च्युली हा आम्ही सगळं स्पेशली बनवतोय. आणि त्यात आमचाही रविवार आहे. म्हणजे प्रियंकाला वाराला चिकन लागतं ॲक्च्युली. वाराला मच्छी आणि चिकन दोन्ही जे भेटेल ते. म्हणजे बुधवार शुक्रवार रविवार मी स्किप करत नाही स्पेशली. त्याला उकळी पण यायला लागली सारं. त्यांना वास कसा दाखवू मी? वास नाही दाखवू शकत, तुला येतोय ना. हो मला बांधलेली पण शिजली आहे. तू एकदा टेस्ट करणार का? नंतर टेस्ट करा थोडंसं. ठीक आहे ते. जस्ट वेट.
एकदा टेस्ट कर मच्छीचं सार कसं झालं. पहिला ते स्मेल घे त्याचा. हा एकदम एकदम टेम्पटिंग. गरम आहे, भारी झालं एकदम. हा भाताबरोबर खायला जी मजा येणार आहे ना, काय सांगू मी. पुढे जाऊया. कांदा परतत आलाय. येस, कांदा परतत आला ॲक्च्युली. गुलाबी झालाय थोडा, अजून त्याला होऊ द्या. कांदा परतत होईपर्यंत मी बाकीची तयारी करते आपल्या फिश फ्रायची. ओके. मी त्याच्यामध्ये म्हणजे रवा वगैरे घेऊन रेडी करते. आई रवा रेडी कर. कुठे आहे? तोपर्यंत आपण याचा आस्वाद घेऊया. रवा कॉर्नफ्लोअर. भारी झालाय, खरंच मजा येणार आहे. खरंच छान झालं, खरंच छान झालं. हो खरंच छान झालं. दाखव. मी संपवलंय, थोडं ठेवलंय. छान झाले एकदम. आणि ते थोडं घट्ट होईल ना जेव्हा अजून ते उकळून, तर अजून मजा येईल. कसं आहे मीठ शेफ? कमी आहे. शेफ बोलतात मीठ कमी आहे. मीठ कमी स्वप्नीला नाही कळत. मला ओके वाटलं सगळं. नाही मीठ कमी आहे त्यात. मीठ झालेलं आहे ॲड. कांदा देखील पण झाला का बघायला आपला? लागला. नाही व्हायचा अजून कांदा. झटपट पटापट. कांद्यामध्ये आता थोडं म्हणजे गुलाबी झालाय ऑलमोस्ट. थोडासा कांदा पण लागला पाहिजे. त्यात मसाला टाकणार आहे, मालवणी मसाला आपला मचका आणि मीठ. बस दॅट्स इट, एक्स्ट्रा काय नाही. म्हणजे हा अर्धा चमचाच टाकलाय, पण ऑलरेडी आपण त्याला लावला आहे मसाला. वा. सो होतं आहे हे ऑलमोस्ट झालं आहे मला असं वाटतं आहे. परत ट्राय करते मीठ प्रॉपर लागलं आहे का. ॲक्च्युली ते टेस्ट आला खावंसं वाटतं. झालं तर मस्त. ओके. परफेक्ट. कांदा रेडी झाला आहे भाजून. आता मी त्याच्यामध्ये ॲड करते थोडासा लिंबू, अर्धा, एकदम अर्ध्याच्या पण अर्धा आहे हा ॲक्च्युली टेस्टसाठी. ओके, टेस्टसाठी लिंबू आधीच त्याच्यामध्ये हे करायचं. तुम्ही कोकम पण वापरू शकता, बट कोकम मी यात नाही वापरत. हे लिंबू यूज केला आहे. आणि ही मॅरिनेट केलेली कोळंबी आहे, यात सगळी जाणार आहे. वाटते ना कोळंबी. ती भाजून एक करतो ती वेगळी येते आपल्याला. ती आपण रव्यात करतो ती वेगळी. ओके. ही कांद्यात भाजीसारखी. त्याला कोळंबीची भाजी पण बोलतात, पण मी कांद्यातली कोळंबी असं बोलते. जास्त वेळ नाही लागत. मी सार बंद करते आता. ओके, फायनल ठीक रेडी. आहे, सार final रेडी झालाय. ready आहे. त्याच्यावर झाकण ठेवूया. आणि कोळंबी पण मस्त अशी वाटते हो ना. आपण पण थोडी शेफ बनवूया आणि शिकून घे तू पण. कोळंबी हलवूया. तर सो आता आपले शेफ कोळंबी ढवळत आहेत, बाकी काय. तर आपण थोडीशी कोळंबी हे करून घेऊया. भारी वाटते एकदम. बघू हे बघा. टेम्पटिंग. आता ती आणि थोडीशी त्याच्यावरती आता गार्निशिंग करून घ्यायची आपल्याला. हो, कसं 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 कसं. तर थोडीशी ओ ओ ओ दादा आपल्या गप्पापर्यंत नॉर्मलमध्ये याच्यावरती उसके लिए शेफ बनना पड़ता है.
गार्निशिंग करून घेऊया आपण. तर रेडी आहे कोळंबी देखील. भारी. मिक्स तरी कर. मग हे मिक्स करायची. मग मला वाटलं अशीच ती शोला टाकतात ना. टेस्ट येते कोथिंबिरीची. ओके. मजा येणार आहे. आणि गावाला जसा बेत झाला ना. आपण गावी जाऊन करूया. येस येस. जेव्हा गावी जाऊ तेव्हा हो ना, कोळंबी रेडी आहे. कोळंबी रेडी. तो फिश फ्रायसाठी आपण ऑलरेडी मॅरिनेट करून ठेवलेलं. सो आता हा बारीक रवा मी घेते याच्यात. ओके, बारीक रवा. त्याच्यानंतर तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकता, पण मी कॉर्नफ्लॉवरचं पीठ वापरते कारण क्रिस्पी होतं आणि घट्ट राहतं ना थोडं. हां म्हणजे क्रंची क्रंची पाहिजे ना. कारण पूर्वी कसं बोंबेलचं पाणी काढायचे पाटाखाली ठेवून लोक, त्यामुळे ते क्रंची व्हायचे एकदम पातळ. पण आता आपण पाटा वगैरे नसल्यामुळे आपण नाही काढत. सो ॲटलिस्ट बोंबील कुरकुरीत लागले पाहिजे, त्यासाठी मी कॉर्नफ्लॉवर टाकते. म्हणजे ओव्हरऑल बाकीचं सारण छान वाटलं पाहिजे. हां म्हणजे मी एक व्हिडिओ बघितले होते, पण ते त्याला काहीतरी वेगळं बोलतात ना. काय ते कोण पाटा ठोकलं? नाही ठोकला नाही. पाटा बिटा ठेवून जे करतात हां ते हां ते different. गावी गावी म्हणजे पूर्वी करायची. माझी आजी करायची, माझी काकी पण करायची. माझ्या काकी खूप छान बनवते बोंबील. सो येस. 3 चमचे टाकले. सेम आपला मालवणी मसाला. आणि मीठ पण तुमच्या चवीनुसार. पण थोडंच कमी घ्यायला ना, म्हणजे स्टार्टिंगला पण कमीच, हां. घेतलंय सगळ्यामध्ये मीठ घेतलंय, मच्छीला लावलंय पण. म्हणून मी जास्त नाही टाकत. जास्त मीठ. हे रेडी आहे आपलं. हे मिक्स करायचं. बंद केलं त्याला. हो बंद करते, कारण हे मिक्स होईपर्यंत लावेपर्यंत तेल टाकायचं, त्यात कढीपत्ता वगैरे टाकायचं. सो रेडी सो होतंय. तू काय बोलतोस, पहिला काय तळूया? बांगडे. बांगडा. पहिला बांगडा. सासूबाईंचा फेवरेट बांगडा आहे, त्यांच्यासाठी Yes. स्पेशली बनवते मी. स्वप्नील तिकडे घेऊन जायचं आहे तुला. येस. आहे हा भांगडा. नॉट भांगडा, इट्स बांगडा. बांगडा खूप आहे म्हणजे मस्त आहे ना. ते मध्ये रापणीची एक आपण व्हिडिओ बनवली होती. मालवणमध्ये गेलेलो माहिती आहे. आणि त्यावेळी ना रापणीची एक व्लॉग बनवला होता. तर त्याची जी लिंक आहे ना, मी खाली तुम्हाला आय बटनमध्ये वरती देतोच आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण ॲड करतो. रापण म्हणजे मासे, बांगडा बिंगडा कसा पकडला जातो आणि त्यावेळी जे बांगडे भेटले होते ना रापणीमध्ये, एकदम फ्रेश. म्हणजे मालवणला फिश खूप भारी. Yes, मला yes. फ्रीजमध्ये कढीपत्ता घ्यायचा आहे. अरे वा, कढीपत्ता घ्यायचा आहे फ्रीजमध्ये. भेटूया. हळू. सॉरी. कोण आहे बघ, ओपन कर. दोनदा ठोकलं. कोण आहे? अरे पाहुणे आले. ओहो हाय. ज्यांच्यासाठी आपण हा स्पेशल बेत बनवतोय. स्पेशली फिश. Fish. बैठो बैठो. अरे एकदम आज शांत पाणी. झाले. बैठो 2 मिनिट. पाणी दू. आता आपण फिश फ्रायला स्टार्ट करतोय. तेल टाकूया गरम करायला. हे फिशसाठी तर असंच टाकूया. थांब मी ह्याच्यात आईने काढलं आहे ना. तेल संपलंय का? का तेल तापलं आहे ऑलरेडी आपलं फिश फ्रायसाठी. आणि आता ह्याच्यामध्ये मी कढीपत्ता आणि थोडेसे लसूण आहे ते ठेचून टाकणार आहे. म्हणजे टेस्ट येते. मी सोडायचं नाही. नाही डायरेक्ट टाकायचं. थोडंसं टेस्टसाठी. नंतर हे बघ कसं वाटेल. भारी होतं ना. मी मांदेली नंतर करते. आता बांगडा करायची. बांगडा बांगडा. फर्स्ट बांगडा. वा. आणि ह्याला कोटिंग करून घ्यायची ना, रव्याची कोटिंग. बारीक रवा घेऊन कोटिंग संपूर्ण. मस्त टेम्पटिंग वाटतं ना. फुल किरकिरी आवाज. थोडंसं बाजूने तेल सोडूया.
हा आवाज म्हणजे चूक आहे चूक आहे माझ्यासाठी तर चूक आहे. आहेत ते आपले रेडी आहेत. ऑलमोस्ट मासे सगळे रेडी झालेले आहेत. आणि काढून घेते प्रियांका त्यांना फटाफट. सो इट्स रेडी. येस. फिश फ्राय रेडी आहे. आता आपण जेवायला जाऊया. तर असा संपूर्ण आपलं ताट सजलेलं आहे. आजचं बेत कंप्लीट झालेलं आहे. आणि ते छोटे पाहुणे आपले आलेले सगळे. आणि मी येस. तर आयू कसं वाटतं? कैसा लगा? एक नंबर. मस्त आहे. तर सगळे खात आहेत. अजूनही आपले फिश बाकी आहेत. आणि मी जेवायला बसवतोय. मी सुरू करतो. मला बाजून भाजायचं आहे. स्वप्नील सगळ्यांना विचारलं तू सांग कसं झालंय. खूप भारी झालं आहे. आणि स्पेशली सगळंच मस्त झालं आहे. आणि खायचं आहे संपूर्ण. मजा येते. मग कसं आलं पिऊ आता? भारी एकदम छान. बोंबील सार खूप भारी आहे. बस भारी. भारी एवढं सगळं भारी. मला तर खायचं आहे. त्यामुळे मला बोलायला जास्त इंटरेस्ट. आता तर नाही. मग असं मी खूप बोलली आहे. खूप मच्छी केली. आता मला खाऊ दे. अच्छा. तुम्ही या आमच्याकडे जेवायला. बोंबील सुरमई वगैरे सगळं खायला. पण आधी फोन करून या. आता संपायला आली. चालेल. बरोबर. आयूला आणि सगळ्यांना कसं वाटलं ते विचारूया. भारी होतं. खूप भारी मस्त वाटलं. अच्छा आम्ही आईस्क्रीम आणायला जाणार आहोत. यस. आता आइसक्रीमचा पे त्याच्यानंतर. तर आयू सबको क्या बताएगा तू? क्या करना है? वीडियो पसंद आई तो लाइक करो, सब्सक्राइब करो, बेल आइकन को प्रेस करो. येस. आयूने सांगितलंय ते सगळ्यांनी करा. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला हा व्लॉग आणि असेच अजून व्लॉग हवे असतील तर लाईक नक्की